शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती ही आपल्या शरीराला उपयुक्त आहे. तर तुम्ही कधी बाजारात गेला असेल, भाजीपाला आणला असेल, तो धुतला मग बनवला, तर तुम्ही आजारी पडले असाल तर त्याचं कारण असं आहे का त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत वापरले जातात, रासायनिक केमिकल वापरले जातात, म्हणून तुम्ही आजारी पडता. आणि याच्यामध्ये शेणखत वापरलेले बनावयाची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेले आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत आणि फ्लावरचे शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलंय, गुलाबाचं शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलंय आणि शेंगदाण्याची पेंड आहे, गाईचं खाद्य शेंगदाण्याची पेंड आणि हे उडदाची डाळ आहे. मग याची आपण आमटी पण खातो आणि गाईचं खाद्य पण आहे आणि हे खाल्ल्यानंतर गाई शेण देते. मग त्या शेणाचं 1 किंवा 2 महिन्यानंतर खत तयार होतं, ते खत मग या शेतीमध्ये आपण वापरतो. आणि या संशोधनामधून मला असं सिद्ध करायचं, शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती करावी. धन्यवाद. तर रासायनिक शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती ही